6वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र हवामान. चला तर मग सुरुवात करूया. हवामान सांगताना उष्ण, थंड, समविषम, दमट, कोरडे असे शब्द वापरतात. महाराष्ट्राचे हवामान कसे आहे ते या पाठात पाहूया. किनारपट्टीचा प्रदेश, कोकणातील हवेचे तापमान जास्त असते म्हणून तेथील हवामान उष्ण आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला यावर प्रश्न विचारले जातात म्हणून लक्षात घ्या. कोकणातील हवेचे तापमान जास्त असते म्हणून तेथील हवामान उष्ण आहे. म्हणजे हवेचे तापमान जास्त असलं तर हवामान कसे असेल, तिथे उष्ण. असं एखादी पेपरवर नोट करून ठेवा, लिहून ठेवा. हवेचे तापमान जास्त असेल तर उष्ण असते हवामान. समुद्रजवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त असते. हे लक्षात घ्या. आपल्याला यावर प्रश्न विचारला आहे म्हणून तुम्हाला इथे माहीत झालं तर समोर तुम्हाला खूप इझी पडेल. समुद्र जवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे हवा दमट आहे. हवा दमट का आहे कोकणातील? कारण समुद्र जवळ आहे आणि त्यात हवेचे बाष्पाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हवा दमट आहे. तसेच दिवसभरातील आणि विविध ऋतूमधील तापमानात जास्त फरक नसतो म्हणून हवामान सम आहे. हे सम हवामान विचारते तर आपल्याला सम का आहे हे माहिती झालं तर आपल्याला लगेच लक्षात येईल. दिवसभरातील आणि विविध ऋतूमधील तापमानात जास्त फरक नसतो म्हणून हवामान सम आहे. त्यामुळे कोकणातील हवामान उष्ण, दमट आणि सम आहे. हे विचारलं गेलं, लक्षात ठेवा. कोकणातील हवामान कसं आहे? उष्ण, दमट आणि सम. पर्वतीय प्रदेश बघूया. पर्वतीय प्रदेश उंचीनुसार तापमानात घट होत जाते. या नियमानुसार सह्याद्री व सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते. हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्ष देऊन समजून घ्या याला. उंचीनुसार तापमानात घट होते हे नियम आहे. या नियमानुसार सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते. त्यामुळे या पर्वतरांगांमधील उंच भागात थंड हवेचे ठिकाणं आहे. बघा, थंड हवेचे ठिकाणावर आपल्याला प्रश्न विचारले जातेच म्हणून लक्षात घ्या. थंड हवेचे ठिकाण का आहे? इथे बघा, उंचीनुसार तापमानात घट होत जाते. या नियमानुसार सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगांमधील जास्त उंचीच्या भागात तापमान कमी असते. त्यामुळे या पर्वतरांगांमधील उंच भागात थंड हवेचे ठिकाणे आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये माथेरान, लोणावळा, खंडाला, पाचगणी, महाबळेश्वर, आंबोली इत्यादी थंड हवेचे ठिकाण आहे. हे तुम्ही लिहून घ्या. हे महत्त्वाचं आहे आणि विचारलं आहे की सह्याद्री पर्वतरांगेमध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे. इथे बघा, तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये तोरणमाळ, पाल, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहे. इथे बघा, ट्रिक वापरली आपण तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये 3च दिलं आहे आणि आपल्या स्टेट बोर्डचे मध्ये दिलेले डेटा खूप महत्त्वाचा आहे म्हणून सातपुडा हे महत्त्वाचं लक्षात घ्या. 3च आहे म्हणून हे लक्षात ठेवा. हे सुद्धा विचारलं जाणार सह्याद्री पर्वतामध्ये, पण एकही माहीत असलं तरी आपण दुसरं सॉल्व करू शकतो. पठारी प्रदेश बघूया. पठारी प्रदेश, पठार हा मध्यम उंचीचा भाग आहे, त्यामुळे तेथील हवामान उष्ण असते. हे बघा, पठार हे हवामान उष्ण आहे. हवामान उष्ण का आहे? कारण पठार मध्यम उंचीचा भाग आहे. लक्षात ठेवा. हे उष्ण हवामान का असते हे तुम्हाला माहिती झालं तर पेपरमध्ये कसाही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. तो समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूमधील तापमानात फरक जास्त असतो. हे लक्षात ठेवा. तो समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूंमधील तापमानात फरक जास्त असतो म्हणून तेथील हवामान विषम आहे. विषम म्हणजे काय? वेगवेगळे. तसेच हवेत बाष्प कमी असल्याने हवा कोरडी असते. त्यामुळे पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असते. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पठारावरील हवामान कसे असते? उष्ण, कोरडे आणि विषम. का? हे आपण एवढ्या पाठामध्ये बघितलं आहे. तुम्हाला कधीही विचारा, कशाही प्रकारचं विचारा, आता विसरणार नाही. बघा, एकदा वाचून घेऊया. पठार हा मध्यम उंचीचा भाग आहे, त्यामुळे तेथील हवामान उष्ण असते. तो समुद्रापासून दूर असल्याने पठारावर दिवसभरात आणि विविध ऋतूमधील तापमानात फरक जास्त असतो म्हणून तेथील हवामान विषम असते. तसेच हवेत बाष्प कमी असल्याने हवा कोरडी असते. त्यामुळे पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असते. पर्जन्य, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून नैऋत्य मोसमी वारे वाहतात. बघा, जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते वारे वाहतात? नैऋत्य मोसमी वारे.
हे वारे अरबी समुद्रावरून येतात, जलभागावरून आल्याने ते बाष्पयुक्त असतात. या वाऱ्यापासून महाराष्ट्रात पर्जन्य होतो. बघा, कोणत्या वाऱ्यापासून महाराष्ट्रात पर्जन्य होतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून. आकृती 6.1 पहा. हे वारे राज्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतांनी अडवले जातात. यामुळे कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य होतात. बघा, कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य का होते? कारण नैऋत्य मोसमी वारे राज्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतांनी अडवले जातात. त्यामुळे कोकणात आणि सह्याद्री घाटमाथ्यावर भरपूर पर्जन्य होते. समोर बघूया. तेथील आंबोली हे राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. बघा, राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण कोणते? आंबोली. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जाताना हे वारे कमी उंचीवर येतात. तेथील हवेचे तापमान जास्त असल्याने या वाऱ्याचे तापमानही वाढू लागतात. त्यामुळे ते जास्त बाष्प सामावून घेऊ शकतात. परिणामी सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. डोंगर किंवा पर्वतामुळे तयार होणाऱ्या अशा कमी पावसाच्या प्रदेशाला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. कमी पावसाच्या प्रदेशाला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतात. हे वारे पुढे पूर्वेकडे जाताना सह्याद्री पर्वतापासून लांब जातात. त्यामुळे पर्जन्य छायाचा परिणाम संपतो. परिणामी राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण वाढते. बघा, राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण का वाढते? बघा, हे वारे म्हणजे पश्चिम नैऋत्य मोसमी वारे पुढे पूर्वेकडे जाताना सह्याद्री पर्वतापासून लांब जातात. त्यामुळे पर्जन्य छायाचा परिणाम संपतो. परिणामी राज्याच्या पूर्व भागात पर्जन्याचे प्रमाण वाढते. समोर बघूया. आकृती 6.2 पहा. कोकण व सह्याद्री पर्वतीय भागात सुमारे 3000 मिमी पर्जन्य होतो. सह्याद्री पर्वताच्या पूर्व उतारावर व राज्याच्या पूर्व भागात 1000 ते 3000 मिमी पर्जन्यमान होत आहे. पठारी भागात पर्जन्यमान 600 ते 1000 मिमी या दरम्यान असून पर्जन्य छायाच्या प्रदेशात हे प्रमाण 600 मिमीपेक्षा कमी आहे. महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण असमान आहे. बघा, महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण असमान आहे. तसेच पर्जन्य अनियमित पडतो. अनेकदा त्याचा महाराष्ट्रातील शेती व्यवसायावर परिणाम होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. बघा, प्रश्न. सह्याद्री पर्वतात हे थंड हवेचे ठिकाण आहे. कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? महाबळेश्वर. बघा, सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. पाल, चिखलदरा, तोरणमाळ हे कोणत्या पर्वतात आहे? तर सातपुडा पर्वतामध्ये आहे. समोर बघूया. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ठिकाणी होतो? आंबोली. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य आंबोली या ठिकाणी होते. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणती मोसमी वारे वाहतात? आत्ताच बघितलं होतं, नैऋत्य मोसमी वारे वाहतात. समोर बघूया. बघा, प्रश्न. कोकणात व सह्याद्री घाटमाथ्यावर पर्जन्य जास्त का होते? नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त का असते? हे प्रश्न लक्षात घ्या. अनियमित पर्जन्याचा महाराष्ट्रातील कोणत्या व्यवसायावर परिणाम होतो? थंड हवामान महाराष्ट्राच्या कोणत्या प्राकृतिक विभागात आढळते व का? हे प्रश्न महत्त्वाचे आहे. स्टेट बोर्डमधून डायरेक्ट एक्झाममध्ये विचारले आहे, म्हणून लक्षात घ्या हे प्रश्न. समोर बघूया. बघा, कोकण, पठार, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग दिला आहे. उष्ण, कोरडे व विषम हवामान. हे विषम हवामान कुठे बघितलं होतं? पठारमध्ये बघितलं होतं. पर्जन्य छायेचा प्रदेश कुठे बघितलं होतं? सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग. आणि कोकण आता एकच उरलं आहे, म्हणजे हे त्याचं उत्तर असेल. कोकणामध्ये समहवामान आहे. इथे काही माहिती दिली आहे ते बघून घेऊ आपण. बघा, मोसमी वारे दिलं आहे. विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात. बघा, लक्षात घ्या, विशिष्ट ऋतूत वाहणाऱ्या वाऱ्यांना मोसमी वारे म्हणतात. पर्जन्य छायेच्या प्रदेशाबद्दल दिला आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश डोंगर किंवा पर्वताचा वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूकडे. ही आकृती बघा. महाराष्ट्र राज्याचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती. हे अरबी समुद्रातून बाष्पीभवन होतं आहे पाण्याचं आणि वर जाऊन बाष्पयुक्त ढग निर्माण होत आहे. वर हा कोकण प्रदेश, हा सह्याद्री पर्वत. बाष्पयुक्त ढगाला सह्याद्री पर्वताने अडवला आणि या ठिकाणी खूप पर्जन्य होत आहे. समोर बघूया. ढग समोर जाते आणि इथे पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होते. हे बघा, इथे दिला आहे. पर्जन्य छायाचा प्रदेश, जास्त पर्जन्याचा प्रदेश. महाराष्ट्रावरून जाताना महाराष्ट्र पठारावर पर्जन्य कमी होते व पूर्वीकडील सखल प्रदेशात पुन्हा पाण्याचं प्रमाण वाढते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण पुढचा पाठ बघूया. मधला 7वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र, लोकसंख्या आणि लोकजीवन. चला तर मग सुरुवात करूया. हा टॉपिक जिओग्राफीमध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारला जाते, म्हणून खूप महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन बघा. या पाठात आपण महाराष्ट्राची लोकसंख्या आणि लोकजीवन यांचा अभ्यास करणार आहोत. लोकसंख्या. मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. इथे बघा, लोकसंख्या जास्त कुठे असते? मोठ्या शहरात व त्यांच्या आसपास उद्योगधंद्यांची झपाट्याने वाढ झाल्याने तेथे लोकसंख्या जास्त असते. उदाहरणार्थ, मुंबई, पुणे, नागपूर, नदीखोऱ्याच्या सुपीक भागातही लोकसंख्या जास्त असते.
इथे बघा, नदी खोऱ्यांच्या सुपीक भागातही लोकसंख्या जास्त असते. दोन गोष्टी माहिती झाल्या, एक नदी खोऱ्यामध्ये असते आणि एक मोठ्या शहरात. समोर बघूया, ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. इथे बघा, सन 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 9,68,00,000 इतकी आहे. हे महत्त्वाचं आहे, हा आकडा लक्षात घ्या. जनगणना 2001 नुसार मुंबई उपनगर जिल्हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. आरोग्याच्या व वैद्यकीय सोयीसुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात झालेली सुधारणा तसेच देशाच्या इतर भागात रोजगारनिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे विचारलं आहे की लोकसंख्येत वाढ कोणत्या घटकामुळे झाली आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. आरोग्याच्या व वैद्यकीय सोयीसुविधा, साथीच्या रोगाचे निर्मूलन, लोकांच्या राहणीमानात झालेली सुधारणा तसेच देशाच्या इतर भागातून रोजगारनिमित्त येणारे लोक यामुळे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकजीवन बघूया. हे एक्झाममध्ये आपल्याला विचारलं जाणार नाही आहे, पण एकदा आपण वाचून घेऊ. लोकजीवन, लोकांचा आहार, पोशाख, घरे, राहणीमान, भाषा, सण, उत्सव इत्यादी घटकावर तेथील भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होतो. त्यानुसार प्रदेशातील लोकांची वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती तयार होते, यालाच लोकजीवन म्हणतात. ग्रामीण व शहरी लोकजीवनात बराच फरक आढळतो. शहरी भागात लोकवस्ती दाट असते, शहरात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. शहरातील लोकांचे राहणीमान व कामाचे ठिकाण यात अंतर असते, त्यामुळे वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असते. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात पाणीपुरवठा, वाहतूक व इतर सार्वजनिक सुविधांवर ताण पडतो. ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. ते बघा, ग्रामीण भागातील व्यवसाय निकटच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारलेले असतात. या भागातील लोकवस्त्या लहान असतात. इथे फरक दिला आहे, इथे शहरी जीवनाबद्दल आणि इथे ग्रामीण जीवनाबद्दल, हे लक्षात ठेवा. यावरून शहरी व ग्रामीण भागातील लोकजीवनात फरक असतो, हे लक्षात घ्या. राज्यातील कोकण पठारी प्रदेश तसेच आदिवासी भागांमधील लोकजीवनातील फरक आपण जाणून घेऊया. कोकणातील लोकजीवन बघूया. कोकणातील लोकजीवन, कोकणात भरपूर पर्जन्य पडतो म्हणून तेथील घरे उतरत्या छपराची व कौलारू आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं आहे म्हणून समजून घ्या. कोकणात भरपूर पर्जन्य पडतो म्हणून तेथील घरे उतरत्या छपराची आहे. म्हणजे जिथे पर्जन्य जास्त पडतो तिथे घरे उतरत्या छपराची व कौलारू असते. बघा, काही ठिकाणी जांबा दगडांच्या भिंती असलेली घरे आहे. जांबा दगड कुठे वापरला जाते? कोकणामध्ये. कोकणातील लोक प्रामुख्याने शेती करतात. समुद्र किनाऱ्यालगत कोळी समाजाच्या अनेक वस्त्या आहे. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तांदूळ हे कोकणातील मुख्य पीक आहे म्हणून तेथील लोकांच्या आहारात प्रामुख्याने भात असतो. तसेच नाचणीची भाकर, विविध डाळी, पालेभाज्या यांचाही समावेश असतो. समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व मासे असतात. तेथील हवामान उष्ण व दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. आपल्याला महत्त्वाचं आहे, कोकणात हवामान कसं आहे? उष्ण दमट, आणि उष्ण दमट असल्याने लोक सुती कपडे वापरतात. हे महत्त्वाचं नाही आहे आपल्यासाठी समोरची माहिती. इथे बघा, येथे प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. हे महत्त्वाचं आहे, खूप खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. कोकणात प्रामुख्याने मराठी व मालवणी या भाषा बोलल्या जातात. कोकणात होळी व गणेश उत्सव हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतर होतात. इथे बघा, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. कोकणातील अनेक लोक रोजगारासाठी मुंबईला स्थलांतर होतात. का? कारण इथे रोजगार जास्त असते. समोर बघूया, पठारी प्रदेशातील लोकजीवन बघूया. पठारी भागात पर्जन्यमान कमी असल्याने तेथील घरे प्रामुख्याने सपाट असते. इथे बघा, पर्जन्य कमी असेल तर घरे कसे असेल? सपाट छताचे. हे तुम्हाला माहीतच आहे. इथून एवढी माहिती आपल्याला महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया, पठारावरील हवामान उष्ण, कोरडे आणि विषम असल्यामुळे तेथील लोक सुती कपडे वापरतात. हे महत्त्वाचं आहे आपल्याला. हवामान पठारावरील लक्षात ठेवण्यासाठी, पठारावरील हवामान कसे आहे? उष्ण, कोरडे आणि विषम. तेथील पुरुष पॅन्ट शर्ट वापरतात. ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. इथे बघा, या भागात प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते. हे खूप खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. नाशिक विभागाच्या उत्तर भागात अहिराणी भाषा बोलली जाते. होळी, दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण साजरे केले जातात. विविध धर्मीय लोक आपापले सण साजरे करतात. आदिवासी लोकजीवन बघूया.
आदिवासी लोकजीवन फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनावर ते आपल्या उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोलीभाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. आदिवासी म्हणजे काय? आदिवासीवर खूप प्रश्न विचारले आहे, म्हणून ते काय होते हे तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. बघा एकदा, फार पूर्वीपासून काही लोक दुर्गम भागात राहत आहेत. त्या भागातील उपलब्ध नैसर्गिक साधनावर ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या परंपरागत बोलीभाषा, पोशाख, चालीरीती आहेत. या लोकांना आदिवासी म्हणतात. राज्यातील विविध प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासींची माहिती पाठाच्या शेवटी दिलेल्या तक्त्यातून समजून घ्या. साधारणपणे आदिवासीची घरे गवत, बांबू, फांद्या, झाडांच्या फांद्या, पाने इत्यादीपासून बनलेली असतात. त्यांच्या वस्त्यांना विविध भागात वेगवेगळी नावे आहे. उदाहरणार्थ पाडा, पोड, टोला, झाप. हे नावे लिहून ठेवा. हे काय आहे असं विचारू शकते. आपल्याला समोरची माहिती महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया. इथे बघा, राज्यात बंजारा, लमाण, पारधी, कैकाडी, धनगर इत्यादी प्रमुख भटक्या जमाती आहेत. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान यामध्ये विविधता असल्याने महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता आढळते. इथे बघा, महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता का आढळते? कारण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व हवामान यामध्ये विविधता असल्याने महाराष्ट्रातील लोकजीवनातही विविधता आढळते. पुढे बघूया. पाठाच्या शेवटी आपल्याला काही प्रश्न दिले आहेत, ते बघून घेऊ. जनगणना 2001 नुसार कोणता जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे? कोणता आहे? सिंधुदुर्ग. जनगणना 2001 नुसार सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. मराठी व कोणती भाषा कोकणात बोलल्या जातात? मालवणी. मराठी व मालवणी या भाषा कोकणात बोलल्या जातात. समुद्रकिनारी भागात लोकांच्या आहारात भात व असतात. मासे. हे महत्त्वाचं नाही आहे. कोकणातील घरे उतरत्या छपराची का असतात? हे आपण बघितलं, जास्त पर्जन्य असल्यामुळे. पठारी भागात प्रमुख व्यवसाय. हे महत्त्वाचं नाही. कोकणातील लोकांचा पोशाख कसा असावा? हे पण महत्त्वाचं नाही. पठारी प्रदेशातील लोकांच्या आहारात कोणकोणते पदार्थ असतात? लोकजीवन म्हणजे काय? हे लोकजीवन म्हणजे तुम्हाला माहिती हवं. समोर बघूया. पाठाच्या शेवटी आपल्याला आदिवासी जमात व त्यांचे वास्तव्य दिलेले आहे. आपल्याला तसं तर हे पूर्णच महत्त्वाचं आहे, पण एवढं लक्षात ठेवणं मुश्किल आहे, कठीण आहे. तर यामध्ये एक्झाममध्ये जास्तीत जास्त गोंड जमातबद्दल विचारलं आहे, वारली जमातबद्दल आणि भील. तर तुम्ही गोंड जमात, चंद्रपूर, गडचिरोली हे लक्षात ठेवा. भिल्ल, नंदुरबार, धुळे हे 2 लक्षात ठेवा आणि वारली, ठाणे जिल्हा लक्षात ठेवा. आता 8वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती व सागर संपत्ती. चला तर मग सुरुवात करूया. सजीवांसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला नदी, विहीर, तलाव इत्यादीपासून पाणी मिळते. आपण या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी, शेती, कारखानदारी, वीज निर्मिती व घरगुती कामासाठी करतो. सागराचे पाणी खारे असते. सागरापासून आपल्याला विविध उपयुक्त संपत्ती मिळते. आपण या बाबींची माहिती या पाठात घेणार आहोत. जलसंपत्ती. महाराष्ट्रातील प्रमुख जलस्रोत नद्या, धरणे, तलाव, विहीर इत्यादी प्रमुख जलस्रोत आहे. आपल्या राज्यातील या जलस्रोतांची माहिती मिळवूया. विहिरी व कूपनलिका. विहिरी आणि कूपनलिका. विहीर हे महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. पावसाचे पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांमध्ये झिरपून जमिनीमध्ये साठते. याला भूजल म्हणतात. आपल्याला भूजल हे माहीत झालं. पावसाचे पाणी खडकातील भेगा, फटी व छिद्रांमध्ये झिरपून जमिनीमध्ये साठते. याला भूजल म्हणतात. हे पाणी विहीर व कूपनलिका याद्वारे उपलब्ध केले जातात. महाराष्ट्रात बेसॉल्ट या अग्निज खडकाचे प्रमाण जास्त आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मागच्या पाठात बघितलं होतं. महाराष्ट्रात बेसॉल्ट या अग्निज खडकाचे प्रमाण जास्त आहे. हा खडक कठीण व अछिद्र असल्याने यामध्ये भूजलाची उपलब्धता मर्यादित असते. हे लक्षात घ्या. नदीकिनारी गाडाच्या किंवा सछिद्र खडकाच्या प्रदेशात विहिरीचा व कूपनलिकांचा वापर पाणी मिळवण्यासाठी केला जातो. शेतीसाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर होतो. राज्यातील भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने कूपनलिका व विहिरींना पाणी अपुरे पडत आहे. काही भागात विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. आपल्या राज्यातील ही परिस्थिती बदलण्यासाठी भूजलाचा वापर योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे. तसेच भूजल सतत उपलब्ध व्हावे याकरिता पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध प्रकारचे बंधारे व समतल चर जागोजागी निर्माण करणे व वृक्ष
लागवड करणे आवश्यक आहे अशा कामांना जलसंधारणाची कामे म्हणतात. हे महत्त्वाचं आहे, भूगोलमध्ये विचारलं आहे MPSCने. जलसंधारणाची कामे कोणती? जमिनीत पाणी मुरवणे, विविध बंधारे व समतल चर बांधणे, वृक्ष लागवड करणे. हे लक्षात घ्या. समोर बघूया, नद्या, धरणे व तलाव. महाराष्ट्रातील अनेक नद्यांवर धरणे बांधली आहे. धरणातून कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. तलाव आणि धरणांच्या जलाशयात मासेमारी केली जाते. काही धरणांवर वीज निर्मिती केली जाते. पोफळी, जायकवाडी, भीरा, येलदरी, राधानगरी, खापोली, भिवपुरी इत्यादी ठिकाणी राज्यातील प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. हे तुम्ही लिहून घ्या, हे महत्त्वाचं आहे, हे विचारलं आहे. समोर बघूया, सागर संपत्ती. यावर प्रश्न विचारला जाणार नाही, पण स्टेट बोर्डमध्ये माहिती दिली आहे म्हणून आपण वाचून घेऊया. सागरापासून आपल्याला संपत्ती मिळते. यात विविध खनिजे, शंख, शिंपले, वाळू, मीठ व मासे यांचा समावेश होतो. सागर किनारी आणि खाड्यांमधून वाळू मिळते. बऱ्याच ठिकाणी या वाळूमधून खनिजे मिळतात. तसेच वाळूचा उपयोग बांधकाम उद्योगात होतो. सागर किनाऱ्यावर मिळणाऱ्या शंख शिंपल्यांपासून हस्तकलेच्या विविध वस्तू बनवतात. सागराच्या पाण्यात क्षार असतात, त्यापासून आपल्याला मीठ मिळते. भरतीच्या वेळी सागराचे पाणी जमिनीवर आतपर्यंत येते. अशा भागात वाफे तयार करतात, त्यात हे भरतीचे पाणी साठवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होते व वाफ्यांमध्ये मीठ शिल्लक राहते. या ठिकाणी अशा प्रकारे मीठ तयार होते, त्याला मिठागर म्हणतात. मिठागर म्हणजे काय हे माहिती झालं, एकदा परत वाचूया. सागरांच्या पाण्यात क्षार असतात, त्यापासून आपल्याला मीठ मिळते. भरतीच्या वेळी सागराचे पाणी जमिनीवर आतपर्यंत येते. अशा भागात वाफे तयार करतात, त्यात हे भरतीचे पाणी साठवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होते व वाफ्यांमध्ये मीठ शिल्लक राहते. ज्या ठिकाणी अशा प्रकारे मीठ तयार होते त्याला मिठागरे म्हणते. राज्यात वसई, भाईंदर, डहाणू इत्यादी ठिकाणी मिठागृहे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. मिठागृहे कुठे कुठे आहे राज्यात? वसई, भाईंदर, डहाणू. समोर बघा, महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. हे लक्षात ठेवा, 720. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासे ही समुद्रातून मिळणारी एक महत्त्वाची संपत्ती आहे. सागरी मासेमारीत आपले राज्य अग्रेसर आहे. विविध प्रकारचे मासे व इतर जलचर सागराच्या पाण्यात असतात. पापलेट, सुरमाई, रावल, बोंबील, कोळंबी, कासव, शिंपले इत्यादी प्रकारचे प्रमुख जलचर सागरातून प्राप्त होतात. त्यांचा उपयोग आहार तसेच औषध, खत, कोंबड्यांच्या खाद्य निर्मितीसाठी केला जातो. मासे, कोळंबी, कालवे इत्यादी जलचर नाशवंत असतात. ते अधिक काळ टिकून राहावे म्हणून त्यांना वाढवतात, खारवतात, हवाबंद डब्यात किंवा शीतगृहात ठेवतात. हा पाठ इथेच संपतो. आपण प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन हे आहे काय? विहीर. येथे मिठागृहे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. मिठागृहे कुठे आहे? इथे बघा, येथे मिठागृहे आहे. मिठागरे कुठे आहे? वसईला. वसई येथे मिठागरे आहे. जमिनीखालील साठलेल्या पाण्यास काय म्हणतात? भूजल. पाण्याचे प्रमुख स्रोत. सागरापासून कोणकोणती संपत्ती मिळते? मिठागर कशाला म्हणतात हे माहिती असू द्या. मिठागरे कशाला म्हणतात? महाराष्ट्रातील धरणे व कालवे यांचा उपयोग लिहा. हे महत्त्वाचं नाही आहे. समतल चर याबद्दल माहिती दिली आहे. पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे यासाठी जमिनीवर उताराच्या दिशेला काटकोनात समान उंची धरून चर घेतले जातात. त्यांना समतल चर असे म्हणतात. याचा उपयोग पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी होतो. एकदा परत वाचून घेऊ, महत्त्वाचा आहे. समतल चर पाणी अडवणे व जमिनीत जिरवणे यासाठी जमिनीवर उताराच्या दिशेला काटकोनात समान उंची धरून चर घेतले जातात. त्यांना समतल चर असे म्हणतात. याचा उपयोग पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी होतो. जलसंधारण. जलावरणातील उपयुक्त पाण्याचे साठे दीर्घकाळ वापरास उपलब्ध व्हावे म्हणून जलसाठ्यांचे संरक्षण करणे, जलसाठ्यांमध्ये वाढ करणे यासाठी केलेल्या प्रयत्नांना जलसंधारण म्हणतात. यामध्ये पाण्याचा साठा व गुणवत्ता या दोघांचा विचार होतो. या ठिकाणी हा पाठ संपतो. 9वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती. हा टॉपिक MPSCच्या सिलेबसमध्ये विचारला गेला आहे म्हणून हा महत्त्वाचा बनते. चला तर मग सुरुवात करूया.
नैसर्गिक वने ही महत्त्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. वनांची वाढ ही सूर्यप्रकाशाबरोबरच त्या प्रदेशातील जमीन, हवामान व पाण्याची उपलब्धता या नैसर्गिक घटकावर अवलंबून असते. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात या घटकात भिन्नता असल्याने वनप्रकारात भिन्नता आढळते. या पाठात आपण महाराष्ट्रातील प्रमुख वनांचा अभ्यास करूया. वनप्रकार, त्यांचे वितरण व पर्जन्याचा सहसंबंध असतो. आपण वनसंपत्ती बघूया. सदाहरित वनं बघत आहोत आपण. ज्या भागात 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य होतो त्या भागात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. अनेक प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने ही वने वर्षभर हिरवी दिसतात. बघा, हिरवी का दिसतात सदाहरित वने? कारण 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य आणि अनेक प्रकारचे वृक्ष या वनात असल्याने. बघा, सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात सदाहरित वने आढळतात. हे महत्त्वाचं आहे. सदाहरित वने कुठे आढळतात? सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात. या वनात वृक्षाची विविधता जास्त आढळते. नागचंपा, जांभूळ, फणस, तेलाताड इत्यादी प्रमुख वृक्ष तसेच वेत व बांबू या वनस्पती येथे आढळतात. निम सदाहरित वने 1000 ते 3000 मिमी पर्जन्य होणाऱ्या प्रदेशात सर्वसाधारणतः ही वने आढळतात. इथे बघा, हा मॅप दिला आहे सदाहरित वन. इथे हे आपल्याला विचारणार नाही पण माहिती असो. या वनातील वृक्षातील विविध सदाहरित वनांपेक्षा कमी असते. सह्याद्रीच्या पूर्व व पश्चिमेकडील उताराच्या भागात ही वने आढळतात. येथे आंबा, फणस, ऐन, किंजळ, कदम, शेवरी इत्यादी वृक्ष प्रमुख आहेत. आंबा हे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे, हे माहिती असू द्या. पानझडी वने, ज्या भागात 600 ते 1000 मिमी पर्जन्य होतो अशा भागात पर्जन्यमान कमी असल्याने पाण्याची उपलब्धता कमी असते. अशा वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत पडतात, झडतात, गळून पडतात. त्यामुळे वनांना पानझडी वने म्हणतात. कोकण, सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश, सातपुडा पर्वत, पठारावरील डोंगररांगा आणि राज्याच्या पूर्व भागात ही वने आढळतात. या वनात साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह इत्यादी वृक्ष आढळतात. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रांपैकी बराचसा भाग या प्रकारच्या वनांनी व्यापलेला आहे. झुडपी व काटेरी वने, झुडपी व काटेरी वने 600 मिमीपेक्षा कमी पर्जन्य असलेल्या प्रदेशात प्रामुख्याने ही वने आढळतात. या वनातील वनस्पतीमधील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वनस्पतीची पाने लहान असतात तसेच त्या काटेरी असतात. पर्जन्यछायाच्या प्रदेशात ही वने हमखास आढळतात. या वनात बाभूळ, बोर, निवडुंग, खेर इत्यादी वनस्पती आढळते. खारफुटी वने बघू, हे महत्त्वाची आहे. पश्चिम किनारपट्टीवरील खाड्यांच्या भागात खारफुटीची वने आढळतात. ही वने क्षारयुक्त मचूल पाणी असलेल्या भागात आहेत. या वनांमुळे सागर किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण होते, हे महत्त्वाचं आहे. या वनांमुळे सागर किनारपट्टीचे लाटांपासून मोठ्या प्रमाणावर रक्षण होते. या वनस्पतीमुळे किनारी प्रदेशातील जलचरांना आश्रय मिळतो. हे असं विचारलं जाऊ शकते. याचे उपयोग, यामुळे काय होते असं काही विचारलं जाऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा. समोर बघूया. वनांचे महत्त्व, हे महत्त्वाचं आहे, विचारले जाऊ शकते. वनाचे अनेक फायदे आहेत. वनांमुळे हवेत गारवा राहतो, जमिनीची धूप थांबते, जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते, वनांच्या प्रदेशात प्रदूषण पातळी कमी असते. महत्त्वाचं आहे, तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा आठवण ठेवा. वन प्रदेशातील वातावरण आल्हाददायक असते. वने ही वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान असते. वनातून आपल्याला अनेक उत्पादनं मिळते. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्ष ठेवू नये का. वनांचे अनेक फायदे आहे. वनांमुळे हवेत गारवा असतो, जमिनीची धूप थांबते, जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते, वनांच्या प्रदेशात प्रदूषण पातळी कमी असते. हे खूप महत्त्वाचं आहे. वन प्रदेशातील वातावरण आल्हाददायक असते, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. वने ही वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान आहेत. वनातून आपल्याला अनेक उत्पादन मिळते. वनसंवर्धन बघू. वनांचे रक्षण व जोपासना करणे म्हणजे वनसंवर्धन होय. वनांचे प्रमाण अलीकडच्या काळात झपाट्याने कमी होऊ लागले आहे. यासाठी आपण विविध प्रकारची झाडे लावली पाहिजे, त्यांची जोपासना केली पाहिजे. माळरानावर, डोंगर उतारावर, टेकड्यांवर, घराशेजारील मोकळ्या परिसरात, रस्ते व लोहमार्गाच्या दुतर्फे झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. तरच आपल्या परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व वनसंपदेत वाढ होईल. प्राणी संपत्ती बघूया. इथे माळढोक दिला आहे आणि हे शेकरू. समोर बघूया. प्राणी संपत्ती. दाट वने असलेल्या भागात प्राणीजीवन समृद्ध असते. त्या मानाने वनस्पती विविधता कमी असलेल्या भागात प्राणीजीवनाची विविधता मर्यादित आढळते. महाराष्ट्रात सदाहरित व निमसदाहरित वनात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, हत्ती, रानडुक्कर इत्यादी प्राणी आढळतात. तर पानझडी वनात
तसेच कमी पर्जन्याच्या प्रदेशात हरिण, कोल्हे, लांडगे, तरस हे प्राणी आढळतात. काटेरी वनाच्या भागात साळींदर, ससा, हरिण, तरस इत्यादी प्राणी तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी विविध जातीचे सर्प आढळतात. भारद्वाज, मोर, घुबड, सातभाई इत्यादी पक्षी वनांमध्ये आढळतात. झुडपी व काटेरी वनात माढोक हा पक्षी आढळतो. हा पक्षी आता दुर्मिळ होत आहे. पूर्व महाराष्ट्रात आढळणारा हरियाल, हिरवे कबूतर हा आपला राज्यपक्षी आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हरियाल हा राज्यपक्षी आहे. हे बघा हरियाल. भीमाशंकर येथे आढळणारी शेकरू ही मोठी खार आपला राज्य प्राणी आहे, हे माहीतच हवे. जंगलतोडीमुळे वनांचे प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे वन्य प्राणी जीवन धोक्यात आले आहे. प्राणी व पक्षी यांचे संरक्षण व संवर्धनासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य उभारून राज्याच्या वन विभागाने अनेक प्राणी व पक्ष्यांना आश्रय दिला आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण प्रश्न बघूया. बघा, 300 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात कोणती वने आढळतात? सदाहरित. हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. राज्यवृक्ष कोणता? आंबा. ज्या वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत झडतात त्यांना कोणती वने म्हणतात? पानझडी. हे महत्त्वाचं नाही आहे. हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? राज्यप्राणी शेकरू आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्या एक्झामसाठी. समोर बघूया. आपल्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खारफुटी वनांचे महत्त्व. आपण देवराई म्हणजे इथे दिलं आहे माहिती, ते बघून घेऊया. देवराई पश्चिम महाराष्ट्रात व सह्याद्रीच्या भागात पूर्वापार राखलेली अशी काही वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्राच्या अंतर्गत भागात छोटेसे देऊळ असते. या देवळाच्या आसपासच्या भागातून वृक्षतोड करण्यास सामाजिक बंदी असते. या वनांना देवांची वने म्हणजेच देवराई असे म्हणतात. देवराई हा महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोकांच्या सहवासातून वनसंवर्धन घडून आले आहे. हा पाठ इथेच संपतो. मधला 10वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा साधने. चला तर मग सुरुवात करूया. जलसंपत्ती, सागर संपत्ती याप्रमाणे खनिज संपत्ती ही निसर्गाकडून मिळणारी संपत्ती आहे. कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी खनिजे आणि ऊर्जा साधनाचा खूप महत्त्व आहे. हे बघा, कोणत्याही प्रदेशाच्या आर्थिक विकासात खनिजे आणि ऊर्जा साधनांना खूप महत्त्व असते. आपण या पाठात महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधनांची माहिती घेणार आहोत. ही माहिती महत्त्वाची नाही. इथे बघा, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागात एकवटलेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसॉल्ट या अग्निज खडकांचा बनलेला आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागात एकवटलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसॉल्ट या अग्निज खडकाचा बनलेला आहे. समोर बघूया. या खडकात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही. हे माहिती हवं आपल्याला. बेसॉल्ट या खडकात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही. महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात जांबा खडक आढळतो. हे माहिती हवं आपल्याला. या खडकात बॉक्साईट, मॅग्नीज यासारखी खनिजे आढळतात. तर पूर्व भागात रूपांतरित खडकात मॅग्नीज, चुनखडक, लोह खनिज इत्यादी खनिजे आढळतात. खनिजे ही भूपृष्ठाखालून किंवा भूपृष्ठावर जमीन खोदून खडकांमधून काढली जातात. या व्यवसायाला खाणकाम म्हणतात. ज्या भागात खडकांमध्ये विशिष्ट खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडतात त्या भागात खाणकाम व्यवसाय सुरू केला जातो. महाराष्ट्रात आढळणारी प्रमुख खनिजे यांचा उपयोग आणि ही खनिजे कोणकोणत्या जिल्ह्यात आढळते ते आपण आकृती 10.1 मध्ये बघूया. इथे बघा, आपल्याला खनिजे आणि त्याचे उपयोग दिले आहे आणि प्रामुख्याने आढळणारे जिल्हे दिले आहे. एवढा तक्ता आपल्याला पूर्ण लक्षात ठेवणं पॉसिबल नाही, म्हणून आपण महत्त्वाचे काही ठेवू. इथे बघा, बॉक्साईट ॲल्युमिनियम निर्मितीसाठी आणि डोलोमाइट पोलाद, लोखंड व पोलाद निर्मितीसाठी, सिलिका काचकामासाठी. हे 3 लक्षात ठेवा. आणि हे प्रामुख्याने कुठे आढळते हे आपल्याला नकाशाच्या सहाय्यानं बघायचं आहे. समोर बघूया. या खनिजांशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दगडांच्या खाणी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील जांबा खडक तसेच महाराष्ट्रातील बहुतेक भागात आढळणारा बेसॉल्ट खडक बांधकामासाठी वापरला जातो. इथे बघा, हे लक्षात ठेवा. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जांबा खडक मिळतो आणि बेसॉल्ट खडक बांधकामासाठी उपयोग होतो. जोड्या लावामध्ये असं विचारलं जाऊ शकते. ऊर्जा साधने. ज्या साधनापासून ऊर्जा मिळते त्यांना ऊर्जा साधने म्हणतात. ऊर्जेचा वापर आपण विविध कामासाठी करतो. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, सूर्यकिरण, वारा इत्यादीद्वारे आपण ऊर्जा प्राप्त करतो. पारंपरिक ऊर्जा साधने.
पूर्वीपासून दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू व वाहते पाणी यांचा ऊर्जा साधने म्हणून वापर केला जात आहे. म्हणूनच या ऊर्जा साधनांना पारंपरिक ऊर्जा साधने म्हणतात. दगडी कोळसा बघूया. दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मिती व लोहपोलाद कारखान्यासाठी केला जातो. खनिज तेल व नैसर्गिक वायू बघूया. खनिज तेल व नैसर्गिक वायू. मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्रे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. मुंबईजवळ अरबी समुद्रात मुंबई हाय व वसई हाय ही नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्रे आहेत. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो. हे महत्त्वाचं आहे. उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो, हे विचारलं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये. खनिज तेल शुद्ध करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने मिळतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून केला जातो. मानव या ऊर्जा साधनाची निर्मिती करू शकत नाही. त्यांचे साठेही मर्यादित आहेत. वापरानंतर त्यांचे साठे नष्ट होतात. तसेच त्यांच्या ज्वलनाने मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते. अपारंपरिक ऊर्जा साधने बघूया. अलीकडच्या काळात पारंपरिक ऊर्जा साधनांना पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर सुरू झाला आहे. सूर्यकिरण, वारा, विघटनशील टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा, युरेनियम, थोरियम यासारखी खनिजे ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहे. अपारंपरिक ऊर्जा साधने हे लक्षात घ्या. सूर्यकिरणे, वारा, विघटनशील टाकाऊ पदार्थ, सागरी लाटा, युरेनियम, थोरियम यासारखी खनिजे ही अपारंपरिक ऊर्जा साधने आहे. सौर ऊर्जा बघूया. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेच्या सहाय्याने सौर ऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेचा उपयोग पाणी तापवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, काही ठिकाणी रस्त्यावरील दिवे लावण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात सौरबंध, सौरचूल, सौर कुकर यांचा वापर वाढत आहे. पवन ऊर्जा बघूया. वाऱ्याच्या वेगाचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहेत. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे व विजयदुर्ग, सातारा जिल्ह्यातील जायकवाडी ही प्रमुख केंद्र आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे व विजयदुर्ग, सातारा जिल्ह्यातील जायकवाडी ही प्रमुख केंद्र आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यातही पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे. टाकाऊ पदार्थापासून मिळणारी ऊर्जा. जनावरांचे मलमूत्र, घरगुती व शेतीतील टाकाऊ पदार्थ यापासून देखील ऊर्जा निर्मिती केली जाते. बायोगॅस हे त्याचे एक उदाहरण आहे. त्यांचा वापर विविध ठिकाणी स्थानिक स्तरावर वाढत आहे. राज्यात सागराच्या लाटापासून वीज निर्मिती प्रयत्न चालू आहे. वीज निर्मिती बघूया. वाहते पाणी, खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा व अणुशक्ती यांचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी केला जातो. महाराष्ट्रातील वीज निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात आहे. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील वीज निर्मितीसाठी अणुशक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात आहे. तर दगडी कोळसा व खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. हे महत्त्वाचं आहे. दगडी कोळसा आणि खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. समोर बघूया. इथे बघा, औष्णिक विद्युत, जलविद्युत आणि अणुविद्युतची व्याख्या दिली आहे आणि त्यांचे केंद्र दिले आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू वापरून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला औष्णिक विद्युत म्हणतात. औष्णिक विद्युत कशाला म्हणतात? दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू वापरून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला औष्णिक विद्युत म्हणतात. औष्णिक केंद्रे कुठे आहे? कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस, सोला, डहाणू. हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहीत असावं की औष्णिक विद्युत केंद्रे कोणती आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे. याबद्दल जोड्या लावामध्ये खूप प्रश्न विचारले आहे. समोर बघूया. जलविद्युत. मोठ्या धरणातील पाणी उंचावरून खाली सोडून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला जलविद्युत म्हणतात. जलविद्युत केंद्रे कुठे आहे? पोफडी, भीरा, एलदरी, भिवपरी, खोपोली, जायकवाडी इत्यादी. अणुविद्युत बघूया. अणुशक्तीचा वापर करून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला अणुविद्युत म्हणतात आणि अणुविद्युत केंद्र तारापूरमध्ये आहे. हे एक लक्षात ठेवा. ऊर्जा साधनांचा काळजीपूर्वक वापर करणे ही काळाची गरज आहे. विशेषतः पारंपरिक ऊर्जा साधनाचे साठे मर्यादित आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. गरज नसेल तेव्हा विजेचे दिवे, पंखे, रेडिओ, टीव्ही इत्यादी उपकरण बंद ठेवावी. ह्या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. हे पारंपरिक ऊर्जा साधने आहे. पारंपरिक ऊर्जा साधने कोणती आहे? दगडी कोळसा. हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे. कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे? कोराडी आणि तारापूर हे काय आहे? अणुविद्युत केंद्र.
हे तिसरं बघा, येथे अणुविद्युत निर्मिती केली जाते. कुठे केली जाते? तारापूर येथे अणुविद्युत निर्मिती केली जाते. चौथं, सिलिका खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळते? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. सिलिका सिंधुदुर्ग हे मिळते जुळते आहे म्हणून लक्षात राहील. सिलिका खनिजाचे साठे सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. अणुविद्युत म्हणजे काय हे लक्षात ठेवा. हा प्रश्न समोर बघूया. हा प्रश्न बघा, राज्यातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागातच का एकवटली आहे? हे महत्त्वाचं आहे. मुंबईजवळ अरबी समुद्रात असणारी तेल क्षेत्रे कोणती? हे महत्त्वाचं आहे. पवन ऊर्जा निर्मिती केंद्र महाराष्ट्रात कोठे आढळतात? हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. 11वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र शेती. हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये दिला आहे MPSCच्या. चला तर मग सुरुवात करूया. शेती हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसाठी सूर्यप्रकाश, पाणी, जमीन व योग्य हवामान आवश्यक असते. पाणी पुरवठ्यावर आधारित शेतीचे 2 प्रकार असते. कोणते 2? जिरायती शेती आणि बागायती शेती. जिरायती शेती म्हणजे काय? जी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला जिरायती शेती म्हणतात. आणि बागायती शेती म्हणजे काय? ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते अशा शेतीस बागायती शेती म्हणतात. इथे लक्षात ठेवा, जिरायती शेती म्हणजे पावसाळ्यात केली जाते. एकच लक्षात ठेवा, दुसरं आठवण राहील. शेतीचे 2 हंगाम असतात. कोणते हंगाम? खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. खरीप हंगाम म्हणजे काय? पावसाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम म्हणतात. आणि रब्बी हंगाम म्हणजे हिवाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात. आपल्या राज्यातील प्रमुख पिकांची माहिती आपण या पाठात घेऊया. अन्नधान्य पिके, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कडधान्य यांचा आपण आपल्या आहारात उपयोग करतो त्यांना खाद्यान्न पिके असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. खाद्यान्न पिके म्हणजे काय? ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, कडधान्य यांचा आपण आपल्या आहारात उपयोग करतो त्यांना खाद्यान्न पिके म्हणतात. ही माहिती आपल्याला महत्त्वाची नाही आहे. समोर बघूया. ज्वारी बघूया. हे महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे. ज्वारीचे उत्पादन खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. ज्वारीसाठी उबदार हवामान, काळी कसदार मृदा आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची आवश्यकता असते. 1000 मिमीपर्यंत पर्जन्य असणाऱ्या सर्व भागात हे पीक घेतले जाते, विशेषतः पठाराचा पश्चिम भाग. समोर बघूया. गहू हे रब्बी हंगामात पीक आहे. हे रब्बी हंगामातील पीक आहे. 600 ते 1000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात थंड हवामान आणि ओलावा टिकून राहणाऱ्या जमिनीत गव्हाचे उत्पादन घेतले जाते. तांदूळ तांदळाच्या पिकाला भरपूर पर्जन्य, उष्ण व दमट हवामान आणि गाळाची जमीन आवश्यक असते. 1000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात तसेच नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील सखल मैदानी भागात हे पीक घेतले जाते. बाजरी हे पीक कमी पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. यासाठी फार सुपीक जमिनीची आवश्यकता नसते. पठारावरील बहुतेक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हे पीक घेतले जाते. पुढे बघूया. इतर धान्य पिके. सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि वरी ही पिके घेतली जातात. हे लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वताच्या उतारावर नाचणी आणि वरी हे पिके घेतली जातात. पठारी प्रदेशात मका हे पीक दोन्ही हंगामात घेतले जाते. त्यांचा प्रामुख्याने खाद्यान्न व पशुखाद्यान्न म्हणून वापर करतात. द्विदल धान्य. तूर, हरभरा, मूग, मसूर, मटकी, चवळी, वाल इत्यादी द्विदल धान्य आहेत. यापासून डाळी तयार करतात. महाराष्ट्राच्या पठारी भागात विशेषतः औरंगाबाद विभागात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हे लक्षात ठेवा. औरंगाबाद विभागात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. चवळी, वाल, पावटा ही कोकणातील द्विदल धान्य आहे. समोर बघूया. व्यापारी पिके. महत्त्वाचं लक्ष देऊन बघा. व्यापारी दृष्टिकोनातून जी पिके घेतली जातात त्यांना व्यापारी पिके म्हणतात. बघा, हे विचारलं आहे म्हणून लक्षात घ्या. व्यापारी दृष्टिकोनातून जी पिके घेतली जातात त्यांना व्यापारी पिके म्हणतात. कापूस, ऊस, तंबाखू, मसाल्याची पिके व गळीताची धान्य ही प्रमुख व्यापारी पिके आहे. हे विचारलं आहे, लक्षात घ्या. व्यापारी पिके कोणती आहे? कापूस, ऊस, तंबाखू, मसाल्याची पिके आणि गळीताची धान्य ही प्रमुख व्यापारी पिके आहे. फळबागायती पिके ही बहुतांश व्यापारी पिके असतात. ही माहिती महत्त्वाची नाही आहे समोरची आपल्यासाठी. कापूस बघा. काळ्या मृदेत कापसाचे पीक चांगले येतात. हे लक्षात ठेवा. काळ्या मृदेत कापसाचे पीक चांगले येतात. उबदार हवामान आणि मध्यम पर्जन्य कापसाला आवश्यक असतो. औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि नाशिक विभागात हे प्रमुख व्यापारी पीक घेतले जाते. ऊस बघूया.
या पिकाला काळी कसदार मृदा व उष्ण हवामान लागते, तसेच जास्त पाण्याची गरज असते। त्यामुळे ज्या भागात जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत तेथे ऊसाचे पीक घेतले जाते। हे पीक प्रामुख्याने पठाराच्या पश्चिम भागात घेतले जाते। प्रामुख्याने कुठे घेतले जाते ऊस हे पीक? पठाराच्या पश्चिम भागात। तेलबिया बघूया। भुईमूग, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल आणि सोयाबीन यांच्यापासून खाद्य तेल काढले जातात, त्यांना गळीताची धान्य म्हणतात। बघा, गळीताची धान्य म्हणजे काय? भुईमूग, तीळ, करडई, जवस, सूर्यफूल, सोयाबीन यांच्यापासून खाद्य तेल काढले जातात, त्यांना गळीताची धान्य म्हणतात। नाशिक, औरंगाबाद व पुणे विभागात ही पिके प्रामुख्याने घेतली जातात, हे लक्षात ठेवा। फळबागायत बघू। महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम भागात मध्यम पर्जन्य आणि कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात द्राक्ष, केळी, पपई इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते। द्राक्ष बघूया। महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात घेतले जाते, हे लक्षातच ठेवा। महाराष्ट्रात द्राक्षाचे उत्पादन प्रामुख्याने, हा कीवर्ड आहे, लक्षात ठेवा, नाशिक आणि सांगली जिल्ह्यात घेतले जाते। तेथील द्राक्ष परदेशी निर्यात केले जाते। समोर बघूया केळी। केळीच्या पिकासाठी भरपूर पाणी, उष्ण हवामान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते। प्रामुख्याने नाशिक व औरंगाबाद विभागात हे पीक घेतले जाते। हे बघा, प्रामुख्याने नाशिक व औरंगाबाद विभागात हे पीक घेतले जाते। जळगावची व वसईची केळी राज्यात प्रसिद्ध आहे, हे पण महत्त्वाचं लक्षात घ्या। जळगावची व वसईची केळी राज्यात प्रसिद्ध आहे। औरंगाबाद विभागातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे। संत्री बघूया। कोरडे हवामान, काळी मृदा आणि मध्यम स्वरूपाचा पर्जन्य असलेल्या नागपूर विभागात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, हे महत्त्वाचं आहे। संत्री म्हटलं तर नागपूर। संत्र्याचे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात असे दोन बहर येतात। नागपूर जिल्हा संत्री उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या। नारळ। कोकण किनार प्रदेशात नारळाच्या बागा आहेत। नारळाच्या झाडापासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावळ्या इत्यादी उत्पादने मिळतात, म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात, हे माहीतच हवे। कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात? नारळ। का म्हणतात? कोकण किनारी प्रदेशात नारळाच्या बागा आहेत। नारळाच्या झाडापासून शहाळी, खोबरे, नारळ, करवंटी, सोडण, लाकूड, झावळ्या इत्यादी उत्पादने मिळतात, म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात। कल्पवृक्ष म्हणतात नारळाच्या झाडाला, फक्त एवढंच लक्षात ठेवा, पुढचं विचारणार नाही तुम्हाला कारण। समोर बघा इतर फळे। वरील फळांशिवाय कोकणात फणस, आंबा, काजू, सुपारी, चिकू इत्यादी फळे घेतात। रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आणि पायरी आंबा प्रसिद्ध आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, विचारलं गेलं आहे। रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस व पायरी हे आंबे प्रसिद्ध आहे। तसेच ठाणे जिल्ह्यातील घोडवरचे चिकू प्रसिद्ध आहे, हे पण खूप महत्त्वाचं विचारलं गेलं आहे। पठारी भागात बोर, डाळिंब, पेरू, आवळा, सीताफळ, अंजीर इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते। भाजीपाला, वांगी, कोबी, टोमॅटो, बटाटे तसेच इतर फळभाज्या आणि पालेभाज्या इत्यादींचा समावेश पालेभाज्यात होते। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांभोवती भाजीपाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते। मसाल्याचे पदार्थ, कांदा, आले, लसूण, मिरची, हळद, धने इत्यादी मसाल्याची पिके राज्यात घेतली जातात। पठाराच्या पश्चिम भागात कांद्याचे उत्पादन घेतले जातात, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा। पठाराच्या पश्चिम भागात कांद्याचे उत्पादन घेतले जातात। नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे। नाशिक जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यात हळद व आल्याचे उत्पादन घेते, हे पण खूप महत्त्वाचं आहे, विचारलं आहे। आधुनिक शेती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। तुम्हाला माहिती आजची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। थँक्यू।